अस्सलाम वालेकुम। मैं कौमी एकता मंच का प्रेसिडेंट मोहम्मद सलीम आपके माध्यम से इंडिया अलायंस को ये गुजारिश करना चाहता हूं कि जो है ना शहर मध्य के अंदर एक आमदार का जो है टिकट मुस्लिम को दे करके जो है एक मौका देंगे, क्योंकि हमारा समाज जो है ना बहुत पिछड़ा हुआ है, हमारे बहुत सारे मसाइल हैं। इसके लिए जो है ना हमको जो है ये आमदार की टिकट देना चाहिए, ऐसी हमारी गुजारिश है। कांग्रेस महाविकास आघाड़ी से कांग्रेस ये देखिए, हम कौमी एकता मंच के माध्यम से सोलापुर शहर के तमाम मुस्लिम कौम को हमने एक किया है, तमाम जमातें उनको हमने एक किया है। और हमारी जो महाराष्ट्र विकास आघाड़ी है उससे हमारी ये डिमांड है कि शहर मध्य की सीट किसी भी पार्टी को छूटे, उम्मीदवार मुस्लिम देना चाहिए, ये हमारी डिमांड है। अगर ना दे तो हम मुस्लिम कौम की मीटिंग लेंगे और जो फैसला होगा वो फैसला लेकर हम दिखाएंगे कि मुस्लिम मतदार क्या कर सकता है। बिल्कुल नहीं, बिल्कुल हमारा हक है। मुस्लिम में आपको कौमी एकता मंच की तरफ से हमारी मांग है, कौमी एकता मंच वाले एक उम्मीदवार डिसाइड करेंगे कि ये उम्मीदवार हमारा कौमी एकता मंच हमारा उम्मीदवार नहीं, हमने डिसाइड नहीं किया है ये मामले में, लेकिन किसी को भी देंगे हम में से। ये देखिए, अध्यक्ष साहब ने जो प्रस्तावना की उसमें उन्होंने कहा कि शहर मध्य में जो सीट जिस पार्टी को छूटेगी वह पार्टी मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए। हम वैयक्तिक किसका भी हम समर्थन नहीं करते हैं। जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे हम कह रहे हैं कि मध्य के अंदर जो महाविकास आघाड़ी के अंदर किसी भी पार्टी को वो सीट जाए, कल समझिए कि कल सीपीआई-एम को भी अगर सीट छूटी मध्य की तो भी उम्मीदवार मुस्लिम होना चाहिए, ये हमारी मांग है। ये कौमी एकता मंच की स्थापना कब? खऱ्या अर्थानं कौमी एकता मंचची स्थापना 2017 साली करण्यात आलेली आहे। संविधानानं दिलेले न्याय, हक्क, अधिकार आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा या तत्वावर ही कौमी एकता मंच काम करत आहे। या कौमी एकता मंचमध्ये सर्व राजकीय पक्षाचे, धर्मनिरपेक्ष विचाराचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाचे प्रतिनिधी या कौमी एकता मंचमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे दिसतात, बाकी कुठले पार्टी नाही। त्या समीउल्ला शेख होते शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे, आणि राष्ट्रवादीचे वारिस कोडले आहेत, गनी पठाण आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात बसलो इथं। आपण आज आपण मुस्लिम समाजाची मागणी करता आमदार ज्यावेळी विधानसभामध्ये प्रसाद लाड यांनी वक्फ बोर्डाबद्दल चुकीची माहिती विधानसभामध्ये दिली, या एकता मंचाने त्याबद्दल काय कारवाई केली त्या प्रसाद लाडवर आणि त्या वक्फ बोर्डाच्या जमिनाबद्दल कुठली भूमिका घेतली समाजाने? समाजाची ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते वक्फ बोर्डाच्या आजच्या बैठकी, आजच्या या प्रेस कॉन्फरन्स मध्ये वक्फ बोर्डासाठी प्रेस कॉन्फरन्स नाही, वेगळी प्रेस कॉन्फरन्स वक्फ बोर्डाच्या प्रश्नावर बोलवा, आम्ही त्यावर बोलू। वक्फ बोर्डाच्या आपल्याला नेतृत्व द्यायचं, समाजासाठी काय करावं लागेल त्यासाठी वक्फ बोर्डचे ज्यावेळी प्रश्न आला, प्रसाद लाडे चुकीची माहिती विधानसभामध्ये एकता मंचने काय भूमिका घेतली, समाजाची मागणी करतात, समाजासाठी काय करावं लागेल? समाजाचे ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले, वैयक्तिकरित्या आमचा प्रश्न नाहीये हा, एकंदरीत समाजाची भावना आहे। वक्फ बोर्डच्या प्रश्नावर आम्ही प्राथमिक नाही, एकदम अग्रक्रमाने लढत आहोत, ते तुम्ही बघितलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या वजात मिर्जांना दोनदा आणून त्यांच्या समोर आपण प्रश्न मांडले, आणि तुम्ही जे म्हणताय ना ते प्रश्न आम्ही जाऊन वक्फ बोर्डाकडे मांडलेले आहेत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या संघटना मांडायच्या त्या संघटनेच्या सोबत आम्ही आहोत। मुस्लिम समाजाच्या लोक ज्यावेळेस समाजासाठी काय केले आणि त्यासाठी समाजाने तुम्हाला कशाला मध्ये आहोत? सर्वप्रथम
कौमी एकता मंचला उमेदवारी द्यावी अशी मागणी आमची नाहीये. एकता मंचाचे जे काही कौमी एकता मंच एक प्रातिनिधिक संघटना आहे. आता आपण त्या कौमी एकता मंचातर्फे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, एक उमेदवारीसाठी मागणी करत आहे. तर समाजासाठी काय केले त्यासाठी तुम्हाला उमेदवारी द्यावा. आम्ही अजून तुमचा गैरसमज होतोय. काय केलं ते म्हणतो सर्वाधिक की समाजासाठी काय केलं सगळं पत्रकार बंधू शहराचे लोक माहित नाही, उदाहरण द्या, उदाहरण द्या. सत्ता आमची नाही, आमच्या सत्ता नाही ना. ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. एक प्लीज एक बोला, प्लीज एक तुम्हाला कुठलं पाहिजे तुम्हाला हे सांगा. म्हणजे गोरगरिबाला मदत पाहिजे का तुम्हाला? काय तुम्ही म्हणतो काय मी म्हणतो? काय केलं समाजाच्या लोकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल मी काय केला? मॉब लिंचिंग झाली, 2 प्रकरण झाले, त्या संदर्भात तुमची कौमी एकता मंच आलेली एक गुन्हा आहे का? दुसरी गोष्ट, हाशिम पीर मशिदीचा प्रश्न होता, त्यावर तुम्ही तुमचे आमदार तुमच्या पक्षाचे लोक बोलायला तयार नाही. तिसरी गोष्ट मला सांगा, ज्या वेळेस अशा प्रकारे मुस्लिम लोकांवर खास अन्याय होतो त्यावेळेस तुमची कौमी एकता मंच येत नाही. कौमी एकता मंच फक्त राजकीय फायद्यासाठी येते अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. फक्त कौमी एकता मंच म्हणजे सर्व मुस्लिम समाज झाला का? नाही ना. नाही. सगळ्या गोष्टी बरं, तुम्ही बोलला बरोबर. आता मागच्या वेळी बकरीद मध्ये आहेरवाडी प्रकरण झालं. आम्ही अल्पसंख्याक विभागाच्याकडून स्वतः कलेक्टरला भेटून व पोलीस आयुक्तांना भेटून पोलीस एसपीला भेटून निवेदन दिले. त्याच्यावर मोर्चा काढलं. तो आयुर्वेद व्यक्ती काय करतो तुम्हाला माहित आहे? व्हिडिओ पाहिला जातो. कुठलं प्रश्न ऐकून तर घ्या. जनावरांची कत्तल करतो. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें।